मैत्रिणींनो, आज आपण आता नाचण्याच्या आंबीलचा दुसरा प्रकार बघूया कसा करायचा तो। काल मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने केले जाणारे आंबील दाखवली, तर आज आता मी हा दुसरा प्रकार दाखवते। त्यासाठी मी हे 1 चमचा नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे पाव चमचा थोडंसं जादा हे ज्वारीचं पीठ टाकणार आहे। नाचण्याची आंबील काळी दिसते, कलर डार्क येतो त्याचा, तो कलर कमी होण्यासाठी मी हा ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे। तुम्ही नाचणे दळून आणतानाच 1 किलोला 1 वाटी ज्वारी घातली तरी सुद्धा हा छान होणार आहे तुमची आंबील। आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेते। चांगल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या ह्याच्या, म्हणजे नंतर कसं होते, आपण जर पाण्यात ओतल्यानंतर गाठी राहत नाहीत, आंबील आपली एकसारखी होते। हे आता मी असं मिक्स करून घेते। हे बघा, आपलं पीठ हे चांगलं असं कालवून झालेलं आहे। इकडं पश्चिम महाराष्ट्रात काय नुसत्या ज्वारीच्या पिठाची पण आंबील केली जाते, पण आपला आता उन्हाळा स्पेशल रेसिपीचं सीझन आहे, त्यामुळे हे आम्ही नाचणे वापरणार। नाचण्यांची कशी थंड प्रकृती असल्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी करते नाचणं, पित्त वाढत नाही आणि तहान पण जास्त लागत नाही, कारण उन्हाळ्यात कसं आपलं पाणी पाणी होतं, सारखं शरीरात आपल्याला पाणी पाहिजे असते, ते सगळं नाचण्याच्या आंबीलमुळे मेंटेन होते। बघा, हे असं छान झालेलं आहे। आता आपण काय करणार आहे, ह्या वाटीनं मी 2 वाट्या पाणी ठेवणार आहे। त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, हे आपण अर्धा चमचा जिरे आणि 5-6 लसूण पाकळ्या ह्या ठेचून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, आणि हे थोडंसं आलं, एक अर्धा इंच आलं घेतलंय, किसूनच बारीक घालायचं आहे। आता आपण ह्या पाण्याला चांगली उकळी आणून घेऊया। आता हिंग टाकायचा विसरलेला, बघा आता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे। त्यामध्ये हे आपण पीठ ओतत थोडं थोडं धार लावा आणि एकसारखं हलवत हे आपण आंबील आता शिजवून घेऊया। हलवायचं थांबायचं नाही अजिबात, एकसारखं तुम्ही हे हलवत राहा। बघा, आता 5 मिनिटं आपण हे शिजवलेलं आहे। हे बघा, आता चांगलं घट्ट झाले आहे आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट येणार आहे। आपण हे आता पूर्ण थंड करून घेऊया। कसं सर्व करायचं ते नंतर बघूया। बघा मैत्रिणींनो, हे आपले आंबील थंड झालेले आहे। हे बघा, अशी घट्ट आलेली आहे। आता आपण ह्यामध्ये काय करायचंय, आपल्याला हवं तेवढं ताक करून घेतलेलं आहे। बघा, आता आंबीलला आपल्या कसा छान कलर आलेला आहे। ते आंबील आपली आता खायला तयार झालेली आहे। हे आपण आता सर्व करूया। मी 2 ग्लास घेतलेले आहेत, त्यात आपण हे ओतून घेऊया। हे आपली आंबील आता तयार झालेली आहे। बघा मैत्रिणींनो, माझा आंबीलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये कळवा। धन्यवाद।